वृंदावन वायकिंग्स टीमचे मॅनेजर सूरज गाडगे सर यांचं इथे आगमन झालंय. साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला षटक घेऊन गोलंदाज सचिन, पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. पाहूया अंपायरचा इशारा. एक धाव, एक रन डिक्लेअर. सामन्याला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू झाले, धावफलकावर धावा लागल्या 2 धावा. सचिन एक उभरता सितारा, एक चांगला गोलंदाज, उजव्या हातीचा गोलंदाज सचिन, कळव्याचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय, कमी वयात चांगली गोलंदाजी करतोय. पुढे चेंडू फुलटा चेंडू होता, कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगली थ्रो आणि डायरेक्ट हिट. थर्ड अंपायर कडे अपील झाली, पण नक्कीच पाहता क्षणी असं वाटलं की डायरेक्ट चेंडू स्टंपला लागला. नक्कीच थर्ड अंपायर कडे मांग केली आहे. पाहूया काय इशारा येतोय थर्ड अंपायरचा. आणि नक्कीच LSL मुळे हे पॉसिबल झाले. थर्ड अंपायर DRS घेतला गेला अंपायरच्या माध्यमातून. थर्ड अंपायरला कॉल केला, थर्ड अंपायरने स्क्रीनवर दाखवलं आणि सगळ्यांसमोर उघड उघड दूध का दूध पाणी का पाणी स्क्रीनवर झालं आणि फलंदाज बाद. चांगली बातमी आली आहे की सेमीफायनल चे 2 सामने आणि फायनलचा सामना, त्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपल्या नावावर करेल त्याला परफ्यूम एराचे ओनर यश कुंटे यांच्याकडून एक परफ्यूम दिलं जाईल. क्या बात आहे. पारितोषिक वाढत राहणार आहे जसे जसे मान्यवर ओनर्स आज या ग्राउंड मध्ये येतील, पारितोषिक वाढत राहतील. काल आपण पाहिलं अक्षय ठाकूर यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं अजय यांच्यासाठी. आज पारितोषिक अजून आपल्याला वाढताना दिसतील. पुढे चेंडू फसवा चेंडू, चेंडू हवेत, वेल जज कॅच. अनपचा फलंदाज शेहजान पगारकर स्वतः कर्णधार बाद. नक्कीच मित्रांनो, आतापर्यंतच्या या स्पर्धेमध्ये रंगतदार सामना आपण पाहिला. त्याला प्लीज प्लीज तिथे लावू नका, स्क्रीन आहे तिकडे, बाकी कुठे पण लावा, तिथे लावू नका, स्क्रीन जवळ. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर कोणी विचारलं कोणता सामना चांगला झाला तर मी म्हणेल क्वार्टर फायनलचा दुसरा सामना 5 पाकाडी विरुद्ध RMR बुल्सचा हा सामना झाला. पुढे चेंडू, चांगला चेंडू आणि हा डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय.
आणि फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार 6 धावांसाठी षटकार. पुढे चेंडू, इथे चांगला चेंडू होता, डॉट बॉल येतोय. धावसंख्या झाली आहे 12. रिव्ह्यू घेतला गेलेला आहे, चेक करायचंय. साइड आर्मचा रिव्ह्यू आहे, चेक करायचं प्लीज.
वाईट बॉल. धावसंख्या झाली आहे 14. घोडबंदर हंटर आणि मेडॉज मॉन्स्टर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रेडी राहायचंय. या मॅच या इनिंग नंतर टॉस केला जाईल आणि त्या पुढील सामन्याच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी टॉस साठी मी विनंती करतो शिल्पा सिंग यांना की पुढील मॅचचा टॉस करायचा आहे या इनिंग नंतर. तीन ओव्हर 17 रन. सतरा रन.
थर्ड अंपायर केली आहे. थर्ड अंपायर पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. स्ट्राईक एंड वर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 20. 4 गडी बाद झालेत. थोडसा अंकुश लावलंय फलंदाजांवर. आणि अंपायरचा लेग बायचा इशारा. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 21. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. फुलटॉ चेंडू भिरकावून दिलंय लांब लांब लांब. मोठे फटके खेळावे लागतील कारण काय चौथं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या झाली आहे 27. आणखीन एक फटका. आणखीन एक षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 4 ओव्हरांचा खेळ समाप्त. 4 षटक संपताय. धावसंख्या अंतिम षटक. शेवटचं षटक. हाणामारीचं षटक. निर्णायक षटक. गोलंदाज येतोय समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी समीर. सामोरा जातोय वैभव. पण नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज. चांगली फलंदाज करतोय. नाव आहे ओमकार भोसले. आतापर्यंत 19 धावांवर पारी खेळतोय. चांगली तर नक्की स्ट्राईक द्यायची आहे समोरच्या फलंदाजाला. इथे मात्र वाईट बॉल. अवांतर धाव. धावसंख्या झाली आहे 34. 50च्या वर मारावे लागतील म्हणजे एक फायटिंग स्कोर बनेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही कारण काय माहिती आहे आपल्या समोरचा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. एकेरी धावेने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 35. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. या धावसंख्येवर 2 चेंडू झालेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटचा षटक आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येते. स्ट्राईक रोटेट नाही होणार पण विकेट जाणार. पुढील होणारा सामना घोडबंदर हंटर्स विरुद्ध मेडॉज मॉन्स्टर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रेडी राहायचंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. इथे मात्र आणखीन एक गडी बाद होतोय. पुढील होणारा सामना घोडबंदर हंटर्स मेडॉस मॉन्स्टर या दोन्ही संघामध्ये नाणेफेक केलं जाईल. या इनिंग नंतर मी विनंती करेल सायली भोळे, शिल्पा सिंग आणि प्रियंका थापा यांना की नाणेफेकीसाठी यायचंय. मी विनंती करतो रोहन पाष्टे यांना की आपल्या मान्यवरांना ग्राउंड मध्ये घेऊन यायचंय. या इनिंग नंतर आणखीन एक विकेट. आणखीन एक गडी बाद आणि इनिंग संपते.
मी विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना घोडबंदर हंटर्स आणि मेडॉज मॉन्स्टर दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी ग्राउंड मध्ये यायचंय. त्याचप्रमाणे माननीय सायली बोळे, शिल्पा सिंग आणि प्रियंका थापा यांना मी विनंती करतो की ग्राउंड मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. जी बिल्कुल दोस्तों, अब आखिरी मैच क्वार्टर फाइनल का मेडॉज मॉन्स्टर बनाम घोड़बंदर हंटर्स, ये दो बड़ी टीमें अब आपस भिड़ेगी. उसी के साथ साथ टॉस करने के लिए आ रहे हैं साइली बोले, शिल्पा सिंह और प्रियंका थापा. इनके द्वारा ये टॉस किया जाएगा. और जी बिल्कुल दोस्तों, काफी बड़ा योगदान रहा है इन तीनों का इस टूर्नामेंट. काफी बढ़िया सपोर्ट इन तीनों ने इस टूर्नामेंट के लिए. नक्कीच आपल्याला सपोर्ट होता. नाणेफेकीसाठी आलेत दोन्ही संघाचे कर्णधार घोडबंदर हंटर्स आणि मेडॉज मॉन्स्टर. सोबत उपस्थित आहे सायली भोळे, शिल्पा सिंग आणि प्रियंका थापा. तिघी आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि पुढील सामन्याचं नाणेफेक करतील घोडबंदर हंटर्स विरुद्ध मेडॉस मॉन्स्टर. रोहन पाष्टे दोन्ही कर्णधारांना रूल सांगताना मी विनंती करतो नाणेफेक कॉइन द्यायचा त्यांच्याकडे आणि या सामन्याचं नाणेफेक करण्यात येईल. आणि नाणेफेकीचा कौल झालेला आहे. नाणेफेक जिंकलेला आहे मेडॉस मॉन्स्टर या संघाने. आपला डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग, येस, मेडॉस मॉन्स्टर या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा चौथा सामना. नाणेफेक झालाय, मेडॉस मॉन्स्टर नाणेफेक जिंकलंय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय घोडबंदर हंटर या संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच पण चालू असलेला सामना दोन मोठे संघ वृंदावन वायकिंग्स आणि नौपाडा लायन्स या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगतोय. लो स्कोरिंग मॅच असेल. पाहूया कशा पद्धतीने चेस करतात. येस, चेस कडे वळूया.
नक्कीच मित्रांनो, सामन्याकडे वळूया. एक लो स्कोरिंग मॅच, लो स्कोरिंग सामना तुमच्या समोर येतोय. वृंदावन वायकिंग संघ आतापर्यंत 6 धावा बनवल्या, 4 चेंडू झाले. 26 चेंडू मध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. 26 चेंडू आणि 32 धावा. लो स्कोरिंग मॅच कधी पण गरम मॅच होते. लो स्कोरिंग मॅचेस मध्येच सामने फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. गजा स्ट्राईक एंडवर, स्वप्नील गजा स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर अनब. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे वृंदावन वायकिंग संघाची. आणि हा फुलटॉस चेंडू होता. ज्या पद्धतीने स्वप्नील आधीच बोलला होता जेव्हा टॉस झाला की आमच्या संघाकडे गोलंदाज चांगले आहेत, तर गोलंदाज चांगले आहेत त्यामुळे गोलंदाजी स्वीकारू आम्ही पहिले आणि समोरच्या संघाला फलंदाजी देऊ. त्याच पद्धतीने त्यांनी कामगिरी करून दाखवली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. लास्ट चेक, कंपल्सरी चेंडू टाकावा लागेल. शेवटचा चेंडू आणि हा चांगला फटका आणि हा झेल. स्वप्नील बाद. पुढील चेंडू कार्पेटच्या साह्याने एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहूया अंपायरचा काय इशारा येतोय. थर्ड अंपायरची मांग केलेली आहे मेन अंपायरने. पाहायचंय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा अंपायर्स येतील. स्लो मोशन मध्ये आपण पाहूया काय टफ कॉल असेल अंपायर साठी. पाहूया काय डिसिजन देत आहेत. झूम केला जातोय. थर्ड अंपायरचा काय इशारा येतोय हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. जर दुसरा त्या साईडचा व्ह्यू असेल तर त्या व्ह्यूने सुद्धा पाहिलं जाईल. फ्रंट व्ह्यूने सुद्धा पाहिलं जाईल. काय डिसिजन घेतात अंपायर. निर्णायक डिसिजन असेल अंपायर साठी सुद्धा कठीण डिसिजन असेल.
समोरचा अँगल एकदा चेक करा. नक्कीच मित्रांनो, क्लॅम्बॉइंट जर्नीज म्हणजेच नाव येतं करण सूर्यवंशी यांच्याकडून एक चांगलं पारितोषिक आलेलं आहे. जो संघ जिंकेल त्या संघाचा जो ओनर असेल त्याला इंटरनॅशनल हॉलिडे 3 दिवसासाठी ते अवेलेबल करून देतील, फ्री असेल. त्याचप्रमाणे जो संघ रनर अप ठरेल त्यांच्या ओनरला डोमेस्टिक हॉलिडे ते अवेलेबल करून देतील. त्याचप्रमाणे LSL मध्ये ज्यांनी कोणी पार्टिसिपेट केलंय, जे प्रेक्षक आहेत, जे खेळाडू आहेत, स्वतः स्कोरर असो, कॅमेरामॅन असो, कॉमेंटेटर असो, कोणालाही डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर करायची असेल तर प्लीज करण सूर्यवंशी यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला विथ प्रॉपर चांगला डिस्काउंट मध्ये तुम्हाला ती टूर करून देतील. धन्यवाद करण सूर्यवंशी सर. चांगलं प्राइज पहिला 2 संघाला म्हणजेच विनर आणि रनर अप संघाला, म्हणजे संघ मालकाला, जे संघाचे ओनर आहेत त्यांना, जो संघ जिंकेल त्या संघाच्या ओनरला इंटरनॅशनल टूर आणि जो संघ हरेल त्या संघाला, संघ मालकाला डोमेस्टिक टूर. जो डिसिजन असेल अंपायर आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन देतील. आउट आहे की नॉट आहे पाहूया अंपायरचा काय इशारा येतोय. सगळ्यांच्या नजरा अंपायर वर, सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. अंपायरचा इशारा आउट, फलंदाज बाद. ऑन लाईन पकडला गेला फलंदाज आणि फलंदाजाला परतवलं पॅव्हेलियन मध्ये. धावसंख्या झाली आहे 7, 8 झाली आहे. 2 गडी बाद झालेत. दुसरा षटक प्रगतीपथावर. 1 चेंडू झालाय, अजूनही 5 चेंडू शिल्लक. बहुतेक पुढील सामन्यामध्ये रोहन पाष्टे आपल्याला मैदानामध्ये खेळताना दिसतील. ज्या पद्धतीने त्यांनी वेशभूषा केली आहे, प्रॉपर आपल्या जर्सी मध्ये आलेले आहेत. नक्कीच मित्रांनो, आजचा पुढील चेंडू, एक धाव नक्कीच मिळते. आणि नक्कीच मित्रांनो, आजचा जो पहिला सामना झाला त्या पहिल्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली कळवा जॅग्वार संघाला, पण त्यांचे ओनर अक्षय ठाकूर सर अजून आपला या स्पर्धेमध्ये उपस्थित आहे, प्रोत्साहन वाढवत आहेत सर्व खेळाडूंचं. तर त्यांना रोहन पाष्टे यांच्याकडून एक गोवा ट्रिप स्पॉन्सर केलेली आहे रोहन पाष्टे यांनी. क्या बात आहे. शैजान पर्पल कॅप होल्डर कालच्या दिवसातील पहिल्या 2 सामन्यामध्ये, त्यानंतर विकेटचं मडकं अजूनही खाली.
पुढे चेंडू इथे मात्र अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येते. अतिरिक्त धावेमध्ये भर होईल. धावसंख्या जाऊन पोचते 10. लो स्कोरिंग मॅच आहे. डॉट बॉल करावे लागतील गोलंदाजाला. आणखीन एक बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली आहे 10 धावा जिंकण्यासाठी. पाहूया 21 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 21 चेंडू 28 धावा. पुढे चेंडू एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली 11. 20 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक एंड वर अनब. 20 चेंडू 27 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 12. व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर धाव. पुढे चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. दोन्ही फलंदाज खूप विचार करून फूक के कदम रख रहे हैं. खूप विचार करून खेळतायत. धावसंख्या झाली आहे 14. 19 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल शेहजानचा. 19 चेंडू 24 धावा. आणि हा व्हाईट बॉल. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी. अंपायर रिव्ह्यू आहे हा. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. प्लीज चेक करायचं आहे. एकोणीस चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अंपायर्स ऍक्शन मध्ये दिसतील. थर्ड अंपायर ऍक्शन मध्ये दिसेल. थर्ड आपल्या लेग अंपायरने नो बॉल साठी मांग केली आहे. रिव्ह्यू साठी मांग केली आहे. पाहूया थर्ड अंपायर काय डिसिजन येतोय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. नो नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय अंपायरचा. 14. 19 चेंडू मध्ये आता 23 धावा बनवायच्या आहेत. 19 चेंडू 23 धावा. पुढे चेंडू आणखीन एक व्हाईट बॉल. 22 धावा बनवायच्या आहेत 19 चेंडू मध्ये. 19 चेंडू 22 धावा. MH04HX 9177. MH04HX 9177 कोणाची असेल प्लीज तिथून थोडीशी बाजूला करायची आहे. MH04HX 9177 ज्यांच्या कोणाची गाडी असेल प्लीज थोडी बाजूला करायची आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. प्रेशर मध्ये इथे शेहजान जास्त करायला बघतात. काहीतरी विकेट घेण्याचा प्रयत्न चालू आहे जिंकण्यासाठी. 19 चेंडू मध्ये
19 चेंडू 20 धावा. 19 चेंडू 20. पुढे चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव मिळेल. षटक संपतंय. 18 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. ओके, फलंदाजांना सुवर्ण संधी. जर कोणत्याही फलंदाजाने 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारले तर चैतन्य प्रधान यांच्याकडून SIPL चे ओनर आहेत चैतन्य प्रधान, त्यांच्याकडून नाईकीचे ओरिजिनल शूज देण्यात येईल. कोणताही फलंदाज 6 चेंडू 6 षटकार जर इथे लावतोय मारतोय तर नाईकी शूज ओरिजिनल, नो फर्स्ट कॉपी. पुढे चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. कव्हर रिजन मध्ये एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 20. सतरा चेंडू मध्ये 18 धावेंची गरज. 17 चेंडू 18 धावा. आणि हा अनबाद रनआउटच्या रूपात. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल चेक करायचा आहे. थर्ड अंपायर फलंदाज बाद. आनंदची पारी समाप्त आणि रिव्ह्यू लॉस्ट. सोळा चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 16 चेंडू 18 धावा.
पहिला चेंडू एक धाव मिळते. पंधरा चेंडू 17 धावा. लो स्कोरिंग मॅच. फलंदाज कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. पुढे चेंडू कार्पेटच्या साह्याने एक धाव मिळते. एकेरी धावेने समाधान. 14 चेंडू 16 धावा. 14 चेंडू मध्ये अजूनही 16 धावांची गरज. मित्रो यांच्याकडून एक चांगलं गिफ्ट असं म्हणू शकतो मी. सर्व कमिटी मेंबर साठी LSL मध्ये जेवढे पण कमिटी मेंबर्स आहे त्यांच्यासाठी मित्रो यांच्याकडून आजचं डिनर पार्टी मित्रो मध्ये घोषित झालेलं आहे. सर्व कमिटी मेंबरचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. इव्हेंट नंतर पूर्ण टुर्नामेंट झाल्यानंतर आणि लगेच कमिटीची जर्सी घालू नका. टुर्नामेंट नंतर घाला. पुढील चेंडू आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची सांगता किती पाहिजे? 12 चेंडू मध्ये 12 चेंडू 16 धावा. 2 धावा फक्त खर्च केल्या या गोलंदाजाने. बारा चेंडू 16 धावा बनवायच्या आहेत. प्लीज अंपायर्स हरी अप. त्यांना सांगा लवकर. नौपाडा लायन संघ रोहन पाष्टे तुम्हाला विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. याआधी जो सामना झाला तिसरा सामना दुसरा सामना त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. तर त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय RMR बुल संघाचा पंकज यादव. मी पंकजला विनंती करतो की स्टेजवर यायचंय. सागर मांडला यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचंय. सागर
अंपायरचा डिसिजन आउट होता. प्लीज फलंदाजाने बाहेर जायचंय. फास्टला रिव्ह्यू कसा घेणार? कमिटी मेंबरशी बोला प्लीज, आमच्याकडे येऊ नका. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कमिटी मेंबरशी बोला. अंपायरचा डिसिजन आलाय, विकेटचं पतन. फलंदाजाला परतावं लागेल. अकरा चेंडू मध्ये 16 धावांची गरज. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, गडी बाद होतोय. दहा चेंडू 16 धावा.
8 बॉल 5 रन, 8 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या. फ्री हिट फलंदाजाला. आणि हा सामना वृंदावन वायकिंग्स टीमने जिंकलेला आहे. जोगी आणि सागर मांडला सर यांना मी विनंती करतो व्यासपीठावर यायचंय, स्टेजवर यायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच